काँग्रेस आणि भाजपच्या दोन ते तीन आमदारांमध्ये ही खडाजंगी झालेली आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे मुंबईतल्या विकास कामाला जो निधी मुंबई महानगरपालिकेकडून आमदारांना देण्यात येणार होता त्या विकास कामाच्या निधी वाटपावरून ही खडाजंगी झालेली पाहायला मिळाली। सुरुवातीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेमधील पाणी वाटपावरून जी आहे ती श्वेतपत्रिका काढावी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या काहीशा संतापलेल्या पाहायला मिळाल्या। खरं तर भाजपचं सरकार आल्यापासून आम्हाला किंवा आमच्या मित्रपक्षांना कुठल्याही प्रकारचा निधी हा मुंबई महापालिकेकडून मिळाला नाही आहे। वारंवार आम्ही त्या पद्धतीची मागणी करतोय पण आम्हाला हा निधी मिळत नाही अशा प्रकारचं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं आणि त्याच वेळेस त्यांनी नरेंद्र मोदी यांचा सुद्धा या आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि यावरून जे आहे ते भाजपचे आमदार अमित साटम हे जे आहे ते वर्षा गायकवाड यांच्यावरती संतापलेले दिसले। नरेंद्र मोदींचं नाव घेतल्यामुळे अमित साटम यांनी राहुल गांधी यांचं सुद्धा नाव घेतलं। राहुल गांधी कुठे तमाशा करतात मी सांगू का अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर विधानसभेमध्ये जे आहे ते भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। अध्यक्षांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि हा वाद शमवला, परंतु एकंदरीतच मुंबईच्या विकास कामावरून या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना किंवा आपल्या नेतृत्वाचं नाव घेतल्यामुळे ही खडाजंगी चांगलीच रंगली। नक्की या खडाजंगीत कोण कोणाला काय म्हणत आपण पाहूयात। लोकप्रतिनिधी आहोत ना आम्ही, त्यांच्या आधी कामं दिली होती। मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही। माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले। जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाही आहात, त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहात, नगरसेवक नाही आहेत, आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो। तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या। नाही आता नाही अध्यक्ष महोदय, अशी हरकत मी उचलली आहे त्यांच्या भाषणाच्या वेळेला। हे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं बोलू दे मला अध्यक्ष महोदय। आणि राहता मुद्दा माझी हरकत ही आहे की समान निधीचा विषय असेल ना अध्यक्ष महोदय, 2 वर्ष ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते 2-2.5 वर्ष त्यावेळेला अध्यक्ष महोदय या बाजूच्या नगरसेवकाला आमदाराला एक दमडी नाही मिळाली। अध्यक्ष महोदय मी अभिनंदन करेन एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी समानता आणली। यांनी जी आज समानता केली ना ती ह्या बाजूच्या लोकांना देऊन आज समानता आणली। त्यावेळेला फक्त कलानगर आणि वरळी एवढाच निधी होता, आज समानतेने मुंबईला गेला। त्यामुळे सत्य अध्यक्ष महोदय सदस्यांनी अडथळे आणता जे मुद्दे उपस्थित होत आहेत त्या मुद्दे तुम्ही जे मंत्रिमंडळ उत्तर देणार आहेत त्याच्यावर तुम्ही मुद्दे द्या, ते मंत्रिमंडळ उत्तर देतील, त्यामुळे कुणी अडथळा आणू नये। अध्यक्ष महोदय मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते। ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं, हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते। अध्यक्ष महोदय आता काय हरकत आहे की त्या सुद्धा म्हणाला आणि आपण त्या स्थानावर बसला, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही। तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला, ती अडथळा कसा असू शकतो? अडथळा शब्द काढा, मी मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला की सन्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं। इथे पंतप्रधानांचा काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो चुकीचं असेल तर राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो। बसा हा बसा बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला। तर आपण बघितलं विकास कामांवरून कशा पद्धतीने मुंबईतल्या आमदारांमध्ये जे आहे ते विधानसभेत सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली। खरं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस आहे, अजून 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे यानंतर या मुद्द्यावरती पुन्हा सभागृहात चर्चा होते का आणि या संदर्भात नक्की काय निर्णय होतो, कारण काँग्रेसचे आमदार असतील किंवा जे महाविकास आघाडीतले विरोधी पक्षातले आमदार असतील त्यांनी वारंवार जो आहे तो मुंबई महापालिकेच्या निधी संदर्भात तक्रार केलेली आहे। सत्ताधारी पक्षाकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाही आहे, त्यामुळे आमच्या मतदारसंघातली जी कामं आहेत ती रखडलेली आहेत। फक्त सत्ताधाऱ्या आमदारांना पैसे मिळत आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 पालकमंत्री जे आहेत ते
ऑफिस टाकून बसलेले आहेत असा आरोपसुद्धा जो आहे तो वर्षा गायकवाड यांनी केला. त्यामुळे ते पालकमंत्री फक्त सत्ताधारी आमदारांना जे आहे ते मुंबई महापालिकेतून निधी देत आहे आणि यावरून जे आहे ती एकंदरीतच आज विधानसभेमध्ये ही भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्या संदर्भात सांगायचं झालं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाटॉक्सकडनं महासंग्राम लोकसभेचा ही नवी सिरीज जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या सिरीजमध्ये जे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत लोकसभेचे महाराष्ट्रातले, या मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय परिस्थिती काय आहे आणि नक्की कुठल्या पक्षाचं वजन किंवा कुठला पक्ष तुल्यबळ आहे, कुठला उमेदवार तुल्यबळ आहे, या संदर्भातलं विश्लेषण जे आहे ते या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजमधल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही करत असतो. त्यामुळे ही सिरीज तुम्ही सुद्धा महाटॉक्सवर यूट्यूब किंवा फेसबुक अकाउंटवरती पाहू शकता. दरम्यान अशाच राजकीय घडामोडी आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.